येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोहम विजय शिंदे. मी आता 4थी शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबूसर खुर्द. आज मी तुम्हाला गड किल्ले विषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. विजय सारखे तलवार चालून गेला, निडर छातीने हिंदुस्तान हलून गेला. वाघ बिंदून अफजल खानाचा पोतडा वाढून गेला. स्वर्गात गेल्यावर जलदेवांनी झुकून उजळा केला. असा अमर्त मावळा शुभावून गेला, असा अमर्त मावळा शुभावून गेला. आज या मातीमध्ये जन्म घेणाऱ्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच त्या माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते. अहो, इथल्या दऱ्याखोऱ्यांना तरी विचारले, इथल्या दऱ्याखोऱ्यांना तरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा कसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा कसा होता. विजाचा सह्याद्रीला आणि विजा सांगतील लहरींना माझा शुभ कसा होता, माझा शुभ कसा होता. महाराष्ट्राच्या भूमीवर होते वर्ष. अहो, अंगामध्ये रोमरोम शहरून जातो तेव्हा अभिमानाने शब्द बाहेर पडतात. हा देश नवशक्तीची खान, हा देश नवशक्तीची खान. तिथे झटले शिवरायांचे प्राण, तिथे झटले शिवरायांचे प्राण. परंतु मला शंका यायला लागते, हे स्वराज्याचे निशाण काळाच्या ओघात नष्ट तर नाही ना होणार, कारण मुस्लिम राजवटीच्या आक्रमणापासून ज्या गड किल्ल्यांनी संरक्षण केलं, ज्या गड किल्ल्यांची आज अवस्था बघितली तर मन तळमळून तुटतं. जाता तेवढे सांगूशी वाटते, जाता तेवढे सांगूशी वाटते. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर.